घ्यायचंय? बटाटा, अंड की कॉफी? आता तुम्ही म्हणाल हा कसला प्रश्न आहे, पण खरंच बरं का, आपल्याला काय व्हायचं हे आपण स्वतः ठरवायचं असतं. सभोवतालची परिस्थिती जर आपल्यावर परिणाम करायला लागली तर नक्की आपण बटाटा किंवा अंड होणार. पण खरं तर मला स्वतःलाही कॉफी बनवणं जास्त आवडेल बरं का. म्हणजे कसं, अगदी साधं उदाहरण तुम्हाला देते. बटाटा जेव्हा आपण हातामध्ये घेतो किती कडक असतो की नाही, आपण कितीही त्याला दाबण्याचा प्रयत्न केला अजिबात तो दबणार नाही. पण जेव्हा उकळत्या पाण्याशी त्याचा संपर्क येतो, तो उकडला जातो, तेव्हा किती सॉफ्ट होतो. दाबला की अगदी ताबडतोब तो दबतो. म्हणजे उकळत्या पाण्याशी संपर्क आला म्हणून स्वतःचा गुणधर्म जो कडक राहण्याचा होता तो बटाट्यानं सोडला की. आता अंड्याचंही उदाहरण बघूया. अंड अगदी साधा कोणताही धक्का जरी लागला तरी ते अगदी पटकन फुटणार आणि आतलं सगळं द्रव जो आहे तो खाली गळणारा. पण याच अंड्याचा जेव्हा उकळत्या पाण्याशी संपर्क येतो तेव्हा हे अंड उकडलं जातं आणि आता मात्र असा कशाचाही धक्का लागल्यामुळे ते अजिबात फुटत नाही. पण कॉफी मात्र ह्या दोन्हीपेक्षाही वेगळी बरं का. ती बटाट्यासारखा स्वतःचा गुणधर्म बदलत नाही आणि अंड्यासारखा सुद्धा बदलत नाही. उलट ती काय करते, जेव्हा उकळत्या पाण्याशी ह्या कॉफीचा संपर्क येतो तेव्हा ती त्या पाण्यालाच बदलवून टाकते आणि स्वतःची टेस्ट ती त्या पाण्याला देते. आपल्यासोबत त्याला सुद्धा त्याचाही गुणधर्म ती वाढवते. म्हणूनच तर मी म्हटलं होतं, सभोवतालच्या परिस्थितीचा आपल्यावर परिणाम होऊन आपण असा स्वतःचा गुणधर्म सोडायचा की आपला गुणधर्म इतरांनी घ्यावा, त्यांचंही आयुष्य सुगंधित व्हावं याच्यासाठी प्रयत्न करायचा. मी जसं सुरुवातीला म्हणाले ना की मला तर कॉफी बनायला आवडेल बरं का. तुम्हाला काय बनायला आवडणार आहे? यस, माझा पुढचा मुद्दा तुमच्या लक्षात आलाच असेल. मी वाट पाहणार आहे तुमच्या कमेंट्सची, म्हणून खाली कमेंट बॉक्समध्ये लगेच लिहायला सुरुवात करा. थँक्यू.